लाभार्थीचा आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, याच्यावरती क्लिक. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी महत्त्वाची एक खुशखबर आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे पडत होते, परंतु मध्ये ई-केवायसी प्रॉब्लेममुळे जर त्यांचे पैसे बंद झाले असतील किंवा कोणत्याही कारणाने किंवा ई-केवायसी करताना जर तुमच्याकडून काही माहिती चुकीची भरली गेली असेल, अशामुळे जर तुमचे पैसे येणं बंद झाले असतील, तर अशा लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी खुशखबर आलेली आहे। ई-केवायसी ची लिंक पुन्हा एकदा या ठिकाणी सुरू झालेली आहे। तर ती कशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला ओपन करायची आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, एकदा चेक करून घ्या। तुम्हाला ई-केवायसी करायची आहे, ही संधी फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांची ई-केवायसी या ठिकाणी राहिली होती किंवा तुम्ही जर माहिती भरताना ई-केवायसीचं काहीही चुकलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी वापस दुरुस्ती करण्याची या ठिकाणी संधी दिली जात आहे। चला तर स्टार्ट करूया हा व्हिडिओ। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, ladkimbhin.maharashtra.gov.in ही वेबसाईट आहे। ही ऑफिशियल वेबसाईट आहे, मी तुम्हाला लिंक याची डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करेल, त्याच्यावरूनच तुम्ही जा तरच ही ओपन होईल। या ठिकाणी काही फेक सुद्धा वेबसाईट आलेल्या आहेत। या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर बघा, लिंक पहिले बंद झालेली होती। ही ई-केवायसी ची लिंक फक्त संधी आहे त्या लाभार्थ्यांना ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते। समजा काही लोकांना या ठिकाणी पर्याय समजले नव्हते तर त्यांनी चुकीचे पर्याय निवडले होते, होयला होय किंवा नाही केलेलं असेल तर त्यांच्यासाठी ही संधी दिलेली आहे ज्यांचे पैसे या ठिकाणी बंद झालेले आहेत किंवा या ठिकाणी ई-केवायसी कंप्लीट झालेली नाहीये। तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची वेबसाईट दिसून जाईल। त्याच्यानंतर ही जी लिंक ब्लिंक करत आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर बघा, ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सेम आहे। त्याच्यानंतर खाली बघा, तुम्हाला लाभार्थीचा आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे, याच्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला तुमचा आधार क्रमांक जो आहे तो टाकून घ्यायचा आहे। कोण जे लाभार्थी आहेत म्हणजे लाडक्या बहिणी आहेत। क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा भरायचा आहे। कॅप्चा भरून खाली बघा, मी सहमत आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ओटीपी पाठवावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। पुढच्या सेम प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जाऊन आतमध्ये व्यवस्थितरित्या मराठीमध्ये क्वेश्चन विचारलेले असतील ते होय किंवा नाही याच्यावरती क्लिक करा आणि सबमिट करा। लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या मिस्टरांचा किंवा वडिलांनी थ्रू या ठिकाणी भरायचं आहे, तर त्यांचाच या ठिकाणी आधार नंबर टाकून तुम्हाला त्यांचा सुद्धा ओटीपी त्यामध्ये टाकावा लागेल। तर ही सगळी प्रोसिजर कंप्लीट करा, शेवटी तुम्हाला ई-केवायसी कंप्लीटेड असा मेसेज येईल आणि ते तुमचा केवायसी जी आहे ती पूर्ण झालेली असेल। त्यानंतर तुम्हाला प्रति महिना जो आहे ठरलेला तो यायला चालू होईल। मित्रांनो, काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्स मध्ये विचारू शकता, त्याचे आन्सर देण्याचा मी प्रयत्न करेल। भेटूया अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।